अग बाय 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 मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवारी। सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती अशा प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट भेटून जाईल। तिथून तुम्ही हा प्रोजेक्ट आपला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलाइट मोशनमध्ये। त्यानंतर तुम्हाला फर्स्टला यायचं आहे, या सॉंगच्या वरती तुम्हाला एक इमेज दिसत असेल तिच्यावरती क्लिक करायचं आहे, कलरमध्ये यायचं आहे, या स्टारच्या आयकॉनवरती क्लिक करून खाली स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि इथून जर तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा। तर मी हा फोटो बॅकग्राऊंडला ॲड करणार आहे, त्यासाठी या ठिकाणी प्लसवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपला फोटो फिल होऊन जाईल। त्यानंतर समोरच आहे तुम्हाला मित्रांनो ग्रुप नंबर 1 ची लेअर तुम्हाला दिसून जाईल। त्या ग्रुप नंबर 1 च्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, खाली एडिट ग्रुपमध्ये यायचं। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट यायचं आहे, या ठिकाणी वरच्या याच्यावरती क्लिक करायचा। नंतर तुम्हाला या ठिकाणी कलर अँड फिलमध्ये यायचं आहे, स्टारच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा तुम्हाला जो फोटो हवा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे। तर त्याच्या खालच्या लेअरवरती सुद्धा क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये यायचं। नंतर स्टारच्या आयकॉनवरती क्लिक करून दुसरा इमेज तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काहीतरी इमेज लागून जातील। त्यानंतर बॅक यायचं आहे। तर तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरच्या ग्रुप नंबर 2 मध्ये लिरिक्स असतील आपल्या अशा प्रकारे काही त्याला इफेक्ट्स वगैरे लावून दिलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट्स आपले मूव्ह होत आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 12.27 सेकंद बिटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून खाली इमेज मीडियामध्ये जायचं आहे। इथून पुढे तुम्हाला तुमच्या ज्या पण काही इमेज असतील त्या इमेज अशा प्रकारे ॲड करायच्या आहेत। नेक्स्ट बिटवर जाऊन राहिलेला भाग ड्रीम करायचा, नंतर खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली काही दुसरी इमेज असेल तिला या ठिकाणी ॲड करून राहिलेला भाग ड्रीम करायचा आहे। वरती 3 डॉटवरती क्लिक करून त्याला फिल कॉम्पल्सरी यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। नंतर खाली टच करायचं आहे, परत प्लसवरती क्लिक करून आपली दुसरी किंवा तिसरी तुमची जी काही इमेज असेल तिला अशा प्रकारे ॲड करायची आणि अशाच प्रकारे जेवढ्या पण तुमच्या काही 3-4 इमेज असतील त्या सर्व इमेज तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायच्यात, मी ज्या प्रकारे ॲड केले आहेत त्या प्रकारे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, 12.27 सेकंद आहे बीटवरती, ती प्लसवरती क्लिक करायचं आहे, इमेज मीडियामध्ये यायचं। आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा ओव्हरली व्हिडिओ दिला असेल तुम्ही बघू शकता, त्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे। नेक्स्ट व्हिडिओ जाऊन राहिलेला भाग ड्रीम करायचा आहे। नंतर ब्लेंडिंग आणि ऑप्शनमध्ये लाईटमध्ये त्याला फक्त तुम्हाला स्क्रीन करून टाकायचं आहे। तर त्याला अशा प्रकारे काही इफेक्ट लावून तुम्ही बघू शकता मित्रांनो। त्यानंतर तुम्ही 14.8 सेकंद बीटवर त्यानंतर तशाच प्रकारे आपला जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे त्याला ॲड करून त्याचा राहिलेला भाग ड्रीम करायचा आहे। नंतर ब्लेंडिंग आणि ऑप्शनमध्ये जाऊन लाईट सिलेक्ट करायचा, अशा प्रकारे तुम्ही त्याला इफेक्ट लागून जाईल। दिलेले जो ओव्हरली व्हिडिओ असेल तो प्रत्येक फोटोच्या वरती आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा। तर मी हा इफेक्ट या ठिकाणी लावून घेतलेला आहे ओव्हरली इफेक्ट। नंतर बॅक यायचा आहे, बॅक अंदर आपला सेक इफेक्ट तुम्ही आपल्या वेबसाईटवर इम्पोर्ट करून घ्यायचा। इम्पोर्ट केल्यानंतर त्याला अशा प्रकारे करून काय दिसून येईल। नंतर आपल्या लेअरवर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये यायचं आहे, इथून कॉपी इफेक्ट्स म्हणायचं आहे, नंतर बॅक यायचं आहे। बॅक अंदर पुन्हा आपला बिटमार्क प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी फर्स्ट बीटवर तुम्ही येतात 12.27 सेकंद आहे। तिथून पुढे तुम्ही जेवढ्या पण काही इमेज लावले असतील त्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट्स लागून जाईल। जेवढ्या पण इमेज ॲड केल्या त्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट तुम्हाला फक्त या ठिकाणी अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो। तर अशा प्रकारे हा इफेक्ट सुद्धा आपण अप्लाय केला आहे, तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स अप्लाय करून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे मित्रांनो क्रिएट झालेला आहे। याला डाऊन करण्यावरती शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्ट म्हणायचं। तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाऊन होणं सुरू होईल। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।